तुम्ही बघू शकता अर्धा किलो मासे घेतलेत, मला स्वच्छ धुतलेत बरं का, लिंबू आणि मीठ लावून ठेवले बघा. तुम्ही बघू शकता किती सिंपल करायचे. तुम्हाला दाखवते, काय जास्त टाकायचे नाही बघा, घरातले तिखट टाकायचे. तुम्ही पाहू शकता घरातला मसाला, आपल्याला जास्त काय टाकायचं नाही. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, मटण मसाला असेल तर थोडा मटण मसाला, घरात जे असेल ते टाकायचे मसाले. आणि आपल्याला हे एक जीव असं सगळं लावून घ्यायचं आहे बघा असं. आणि असं थोड्या वेळ मुरू द्यायचे बरं का. तुम्ही पाहू शकता तवा ठेव, गॅस ऑन केला आहे. तुम्ही बघू शकता मी परत ह्याच्यात रवा आणि लाल तिखट टाकले आणि थोडंसं मीठ टाकले बघा. आपल्याला त्याच्यात लावून हे करायचं आहे बरं का. बघा किती सुंदर मुरले, किती सिंपल आहे बघा, काय लय अवघड नाही बघा. नाही म्हणलं ना, कोण म्हणायचा विषय नाही रे. तुम्ही बघू शकता मी तेल टाकलंय बघा. आपल्याला तेल असे आपल्याला सगळे असे लावून घ्यायचे बरं का. असे सगळे तो सोडायचे. आपल्याला एकदाच सगळे दाखवायचे बरं का. तुम्ही बघू शकता मी कसे सोडले सगळे बघा, किती सोपं आहे बघा. इतके सुंदर कडक होतात ना. तुम्हाला एका प्लेटमध्ये मी काढून दाखवणार आहे बघा. मला एकटीला धरून करायचे. सगळे असे साया हे करून घ्यायच्या, सगळे आपल्याला असे असे हलवायचे, जास्त नाही करायचे बरं का. आता बघू शकता आता आपल्याला 5 मिनिटं असे सगळे पलटून घेतल्याचा प्लेट झाकून ठेवायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत कडक. काय ह्याला ड्रिप फ्राय म्हणतात बघा. रवा ते बघितले तुम्ही, ह्याला जिलेबी मासा आहे बरं का. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा कशी झाले जिलेबी मासा. तुम्हाला करणं आवडलं का माझं. ह्याला तवा फ्राय म्हणतात बघा. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.